परत सुरू करूया आपण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. नमो बुद्धाय. कोणत्याही गोष्टीचं अज्ञान हे आपल्याला जीवनामध्ये घातकच असतं. तर आपला 37 मिनिटाचा वेळ थोडासा वाया गेला. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आपण सती साधना लेव्हल 2 म्हणजे स्तर 2 याकडे आपण वळतोय. काही लोक पहिल्या सत्रामध्ये उपस्थित नव्हते, परंतु ते जुने लोक जे आहेत ज्यांनी आधीची सत्र अटेंड केलेली आहेत वेगवेगळ्या निमित्ताने किंवा आपण पर्सनल जे बोललेलो आहोत एकमेकांशी किंवा जे वर्गामध्ये उपस्थित होते. मराठी 35 सत्रामध्ये काही लोक उपस्थित होते, काही लोक हिंदी सत्रांमध्ये उपस्थित होते, 40 सत्रांमध्ये. त्या लोकांना आपला हा विषय माहिती आहे आणि मला वाटतं बहुतेक लोक त्यातले या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे सध्या जे 9 लोक आहेत ते तरी सर्वच्या सर्व जुने आहेत. जुने आहेत तरी पण जुन्या लोकांनाही तितकीच साधनेची पुन्हा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आपण जे हे लेवल 1 लेवल 2 3 हे आपण जी काही तयार केलेली आहे किंवा ती तयार झालेली आहे, या लेवल्स तयार झालेल्या आहेत. लेवल्स कशा तयार झाल्या तर आपल्याला सांगायला आवडेल की आपण जी काही मागे सत्र घेतलेली आहेत मराठी आणि हिंदीमध्ये आणि जे काही वर्ग घेतले वर्ष दीड वर्ष आणि त्याच्या आधी मी जे काही दीड पावणे 2 वर्ष आग्रा दिल्ली आणि इतर ठिकाणी जी काही सत्र घेतलेली आहेत सती साधनेच्या निमित्तानं किंवा त्याला मी सम्यक साधना म्हणायचो. तर एकूण ह्या कालावधीचा परिणाम म्हणून ही लेवल 1 2 3 सती साधनेची ही तयार झालेली हा परिणाम आहे. परंतु आणखीन थोडंसं पाठीमागे गेलं तर ह्या विषयावर मी 20 वर्ष काम करतोय. 2000 सालापासून मी या विषयावर काम करतोय आणि त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल की ही आपण एकाएकी तयार झालेली गोष्ट नाही. ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे, जागृतीची प्रक्रिया आहे. आणि साधना त्यालाच म्हणतात. साधना म्हणजे एक प्रक्रियाच आहे, निरंतर प्रक्रिया आहे, प्रॅक्टिस आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही निरंतर सलग प्रॅक्टिस करता, सराव करता, तेव्हा त्याच्यातून काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षांनंतर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी वेगळंच आपल्या लक्षात आलं, वेगळंच सापडलेलं आहे. दुसरी एक गोष्ट आपण याला संशोधन पण म्हणत आलेलो आहे. हे संशोधन आहे आणि संशोधनातून काही ना काही परिणाम आपल्याला बाहेर येत असतो. संशोधनातून काही वेगळे निष्कर्ष पण निघतात, ज्याच्याविषयी मी पहिल्या सत्रामध्ये बोललेलो आहे. आणि मला वाटतं काही लोक त्याच्यामध्ये उपस्थित नसल्यामुळे थोडंसं मी आउटलाईन सांगतोय, थोडंसं मी त्या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे. कारण लेवल 2 हे दुसरा स्तर सती साधनेचा सांगण्यासाठी पहिला स्तर काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
आणि थोडंसं ज्या लोकांनी ते व्हिडिओ ऐकला असेल पहिल्या सत्राचा एलवनचा, त्यांच्या हे लक्षात येईल. ज्यांनी ऐकला नसेल त्यांना थोडीशी माहिती देण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय ही लेवल 2 काय आहे, दुसरा स्तर काय आहे याचा सती साधनेचा, तो लक्षात येणार नाही. लेवल 2 मध्ये असं, लेवल 1 मध्ये असं म्हटलेलं आहे आपण सती साधनेच्या सुरुवातीला, की सती जागृती, आत्मभान, अप्पमाद, हा जो बुद्धांचा आगळा वेगळा शोध आहे सती, कारण हा शब्द केवळ त्यांनीच वापरलेला आहे, तथागत बुद्धांनीच वापरलेला आहे, दुसरं कोणी वापरलेलं नाही. सती सती शब्द इतरांनी वेगळ्या अर्थाने वापरलाय, पण तो अर्थ इथं आपल्याला अभिप्रेत नाही. बुद्धांनी जो शब्द वापरलाय साधनेच्या संदर्भात, तो त्यांनी पहिल्यांदाच वापरलाय. आणि बौद्ध वाङ्मयामध्ये किंवा बौद्ध गुरु हा शब्द वापरतात. बरेच लोक याला धरून साधना करतात, परंतु बऱ्याच याच्यात मी असं पाहतोय की सती साधना आणि ध्यान साधना हे एकसारख्याच असल्यासारखं आपल्याला सांगितलं जात आहे. आणि माझा असा अनुभवातून निष्कर्ष आहे की ध्यान साधना, ध्यान हे मनाचं एक सर्वसामान्य काम आहे. ध्यान म्हणजे अटेन्शन आहे. ध्यान म्हणजे मनाचं विशिष्ट ठिकाणावर लक्ष असणं आहे, मग तो विषय ऐच्छिक असो किंवा अनैच्छिक असो. आणि हे ध्यान, हे लक्ष मुद्दाम जेव्हा आपण मनाला विषय देऊन ते ध्यान तिथे लावतो, ते ऐच्छिक ध्यान त्याला म्हणता येईल. आणि अनैच्छिक ध्यान जे आहे हे सुद्धा मनात चाललेलं असतं, म्हणून आपल्या डोक्यामध्ये विचार चाललेले असतात. त्याला विषय आणि विचार, वितर्क आणि विचार हे जे सतत चाललेले असतात, ते मनाची धावपळ नेमकी कशासाठी चाललेली असते, म्हणजे कशा कशाकडे माणसाचं ते ध्यान जात असतं. तर हा एक संशोधनाचा विषय आहे की असं का, ज्याला आपण मन भटकतो ते अनेक विषयांवर जाणारं ध्यान आहे. आणि आपण व्यवहारात पण म्हणतो ध्यान कुठे आहे आपलं, जरा ध्यान इकडे द्या, ध्यान तिकडे द्या. ध्यान हा शब्द व्यवहारातला शब्द आहे, मनाचं विशिष्ट ठिकाणी असणं, मन जडणं असं पण म्हणता येतं त्याला. एखाद्या गोष्टीवर मन जडणं म्हणजे त्याच्यावर ध्यान आहे त्याचं. मग ऐच्छिक ध्यान कशामुळे निर्माण झाली, की मुद्दाम मुद्दाम एखाद्या गोष्टीवर ध्यान द्या. तर त्याचं जे काही कारण आहे, ते कारण आपल्या मनस्थितीवर, मनोवस्थेवर अवलंबून आहे. का बरं आपल्याला विशिष्ट ठिकाणी ध्यान द्यायला सांगितलं जातं? कारण मनाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण मनाची अस्थिरता म्हणतो, मनाची अस्वस्थता म्हणतो, मनाची चंचलता म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, खचून जाणं, निराशा, चिंता, भीती, ही जी काही मनाची एक लक्षण आहेत, मनाची जी अवस्था आहेत, मनोवस्था आहेत, याच्यामध्ये आनंद पण आहेत, सुख पण आहे. पण मुख्यतः जे घडतंय मनाच्या पातळीवर, मनामध्ये, ती मनाची अस्थिरता जास्त असते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असे एक हे आहे ना. सुख जे आहे जवसासारखं आहे, एखाद्या तिळाच्या याच्यासारखं, आणि दुःख जे आहे ते पहाडासारखं आहे, एखाद्या पर्वतासारखं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, ही तर आपल्या तुमच्या आमच्या जीवनातली ही मनाची अवस्था आहे. आणि म्हणून मन काय करतं, नेहमी कशात तरी व्यस्त राहायला पाहतंय. कारण दुःख, यातना, जी अस्थिरता जी आहे, याला दुःख म्हटलंय. बुद्धाने एका शब्दात याला दुःख म्हटलेलं आहे.
दुःख म्हणजे खूप असं रडणं, गागणं, अपघात किंवा असं, त्याला दुःख म्हणत नाही. काही जरी असं वाटतं की वरकरणी जरी काही समस्या नसली, उदाहरणार्थ आता आपण या ठिकाणी बसलोय आणि आता आपण काहीच काम करत नाही, काहीच करत नाही, आपण फक्त आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तर तरी आपल्या मनाकडे थोडस डोकावून पाहिलं मनामध्ये, तर काहीतरी कमतरता आहे, काहीतरी अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, चिंता आहे, भय आहे. आता 5 मिनिटापूर्वी एक खबर आली, सुनंदाच्या म्हणजे आमच्या मिसेसचा मावशीचा मुलगा आता वारला कोरोनाने, 5 मिनिटापूर्वी. आता ती आहे याच्या समोरच बसलेली आहे, दिसते आपल्याला. तिची मावशी कोविडने ऍडमिट आहे आणि तिचा मुलगा वारलाय, तिला अजून सांगितलं नाही. मागच्या सत्रात आपण म्हटलं की आपल्या शेजारी गेल्या आठवड्यामध्ये 2 लोक गेले, एकाच घरातले 5 लोक बाधित, 2 लोक गेले, पाठीमागे एक जण गेला, पलीकडे किंवा इकडे समोर 2-2, 3-3, 4-4 लोक बाधित आहेत. तर ही परिस्थिती माणसाला विचार करायला लावणारी आहे. ह्या परिस्थितीनुसार आपली मनस्थिती बदलत राहते. आपलं सत्र सुरू होण्याच्या बेतात होतं, एक अर्ध्या तासापूर्वी सत्र सुरू होण्याच्या बेतात होतं, लाईट जाते, लाईट गेल्यानंतर ही सुनंदाच्या मावशीचा मुलगा गेल्याची खबर येते. ते सगळं सुख दुःख, सुख दुःख ह्याच्यात जास्त पाहतो आपण, विचलनच जास्त आहे, डिस्टर्बन्सच जास्त आहे. आणि हा तुमच्या आमच्या माणसांच्या, सामान्य माणसांच्या जीवनातला हा एक प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. L1 मध्ये आपण पाहिलेलं आहे की ह्याच्यावर मात करण्यासाठी राजपुत्र सिद्धार्थ गौतमांनी ह्याच्यावर मात करण्यासाठी किंवा याचा शोध घेण्यासाठी, हे असं का जीवनामध्ये विचलन का आहे, याचा शोध घेण्यासाठी त्यांना एक जे निमित्त घडलं, ते निमित्त म्हणजे त्यांचा राज्यत्याग आहे. शाक्य आणि कोली यांच्या संघर्षामध्ये त्यांना जो राज्यत्याग करावा लागला, आणि राज्यत्याग करावा लागल्यामुळं गृहत्याग घडून आला. बुद्धांनी मुख्यतः गृहत्याग नाही केला, बुद्धांनी राज्यत्याग केला. परंतु राज्यत्याग ज्या परिस्थितीमध्ये केला, शाक्य संघानं जे युद्ध पुकारलं त्याला सिद्धार्थांनी विरोध केला. त्या इतिहासामध्ये मी आता जात नाही, आपल्याला माहिती आहे. नसेल ते अति सविस्तर थोडीशी माहिती पहिल्या सत्रात मी दिलेली आहे, ते रेकॉर्डिंग आपल्याला ऐकता येईल. तर शाक्य संघानं जो युद्धाचा म्हणजे प्रस्ताव मांडला आणि सिद्धार्थाला सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल, सिद्धार्थाने त्याला विरोध केला की शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये जो काय रोहिणी नदीचा जो वाद होता 2 राज्यांमधला, तर तो वाद युद्धाने सोडवावा, म्हणजे युद्ध करावं, असा जो जेव्हा शाक्य संघाचा निर्णय झाला तेव्हा त्याला सिद्धार्थ गौतमांनी विरोध केला. शाक्य आणि कोलीय कोण, ते एक आईकडचे लोक, एक वडिलांकडचे लोक, यांच्यामध्ये युद्ध करून मग कोणी जिंकलं कोणी हरलं तरी दोन्हीकडे हानी आहे, दोन्हीकडे जीवित हानी आहे, मालमत्तेची हानी आहे, आणि त्याने जरी पाणी मिळालं तरी प्रश्न सुटणार नाही. सिद्धार्थ गौतमांनी त्याला विरोध केला. विरोध केल्यामुळे शाक्य संघांनी त्याला हे राज्य सोडून जा अशी शिक्षा फरमावली. जर तू हे राज्य सोडून गेला नाहीस तर तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येईल, त्यांना वाळीत टाकण्यात येईल, अच्छा आपल्या भाषेत त्यांना वाळीत टाकण्यात येईल. तर सिद्धार्थ गौतमांनी
तिसरा पर्याय सांगितला की मी युद्धात तर सहभागी होणार नाही, परंतु तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास देण्याऐवजी मी हे घर सोडून जातो, मी हे राज्य सोडून जातो. आणि हे राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचा गृहत्याग घडून आला. पण गृहत्याग घडून आल्यानंतर देखील संवेदनशील मनाच्या सिद्धार्थ गौतमांनी जो प्रश्न हातात घेतला तो हा आहे की जगामध्ये संघर्ष का आहे, मनामध्ये संघर्ष का आहे, यातना का आहे, दुःख का आहे, याचा शोध त्यांनी जो काही घेतला त्याच्यातून धम्माचा उगम झाला. धम्म त्यांना सापडला, पण तो धम्म एकाएकी सापडला नाही. तो शोध घेण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले, ज्या काही तपश्चर्या केल्या, आणि अद्वितीय तपश्चर्या होत्या त्या, तशी तपश्चर्या दुसरी कोणी केली नाही. तपश्चर्येत सुद्धा ते पुढे होते, ध्यान साधनेत पण पुढे होते. स्वतः राजपुत्र असताना राजपुत्र म्हणून सुखसुविधांमध्ये देखील ते पुढे होते. पण सुखसुविधा असताना देखील दुःख, सुखसुविधा नसताना देखील दुःख. मग दुःख काय भानगड आहे याचा शोध घेत असताना त्यांनी राज्यत्याग केल्यावर त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे संदर्भ येतात. बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये सुद्धा याचे खूप चांगले संदर्भ आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये रोहिणी नदीचा प्रश्न बाबासाहेबांनी मुद्दाम उचलून धरलेला आहे आणि तो आपण हायलाइट करण्याची आवश्यकता आहे. त्याला आपण प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे की रोहिणी नदीचा मुद्दा बाबासाहेबांनी पुढे आणलेला आणि तो सत्य वाटतो, खरा वाटतो. बुद्धांना जे गृहत्यागामुळे विरोधकांना पळपुटं ठरवण्याची जी काही संधी मिळाली त्याच्यावर उत्तर म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यापासून मुख्य गोष्टीकडे लोकांचं लक्ष वळवण्यासाठी बाबासाहेबांनी रोहिणी नदीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. असो, कारण काही असो, बुद्धांना जे काही त्या संवेदनशील मनाला जे काही वाटत होतं, जाणवत होतं, ते मनाचं दुःख आहे, यातना आहे, अस्थिरता आहे, चंचलता आहे, जे काय आहे ते पुढे त्याचा सविस्तर शोध त्यांनी घेतलेला आहे. परंतु हे शोध घेण्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे, तर पहिलं काम त्यांनी हे केलं की त्या काळामध्ये ज्या ज्या काही विद्या होत्या, जे जे काही गुरु होते, जे जे काही टेक्निक्स होते, तंत्र होते, ते त्यांनी शिकून घेतले. नंतर मग आपण पाहतो की वेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना त्यांनी केलेल्या आहेत. शेवटच्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये त्यांनी आलार काला मुद्दक रामपुत्र यांच्याकडून ध्यान साधना शिकलेल्या आहेत, ज्याला 8 ध्यान म्हणतात. 4 रूप ध्यान, अरूप ध्यान. त्याच्यात आपण आता शिरणार नाही. तर ध्यान साधनेचं पण सर्वोच्च टोक त्यांनी गाठलं होतं. त्या ध्यान साधनेमध्ये मन एकाग्र करण्याचा सराव त्यांनी केला, त्याच्यात ते पारंगत झाले. म्हणजे जे त्यांचे जे गुरु त्यांना मिळाले, आलार काला मुद्दक रामपुत्र, त्यांच्या बरोबरीला ते आले. बरोबरीला आल्यानंतर उद्दक रामपुत्र आलार कालाम एक एक करून त्यांना म्हणतात की आमच्याकडे जे सांगण्यासारखं होतं ते तुम्हाला सांगितलं, ते तुम्हाला समजलं, त्याच्यात तुम्ही पारंगत झालात. आपण एका स्तरावर आलेलो आहोत, एका लेव्हलला आलेलो आहोत. म्हणजे आलार काला मुद्दक रामपुत्र म्हणतात आम्हाला जे मिळालं, एक एक करून म्हणतात आम्हाला जे मिळालं तेच तुम्हाला मिळालं. आता याच्यापुढे आम्हाला आमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. मन एकाग्र करणं, विषयांना धरून, वितर्कांना धरून, हेच ते तंत्र आहे. मन दुसरीकडे एकाग्र करा, दुःख बिख विसरा, जीवनाचा प्रश्न विसरा, दुसरीकडे मन एकाग्र करा, दुसरीकडे मन लावा, दुसऱ्या गोष्टीवर मन जडवा. तर तो प्रकार त्यांना सांगितला. ध्यानाचे वेगळे तंत्र त्यांना सांगितले. त्याच्या सिद्धार्थ गौतम पारंगत झाले. कालार उद्दक रामपुत्र म्हणतात की आता आपण मिळून हा ग्रुप चालू. आता तुम्ही पारंगत झालात. सिद्धार्थ गौतमांचं उत्तर फार मार्मिक आहे, दोघांनाही एक एक करून धन्यवाद देतात, दोघांना एक एक करून, आणि म्हणतात की मला तुम्ही तुमचं ज्ञान दिलं, ध्यान साधना शिकवली, धन्यवाद. ह्याच्यातून मन एकाग्र झालं होतं कृत्रिमरित्या, परंतु ह्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही.
ह्याच्यातून ज्याच्यासाठी मला घर सोडावं लागलं, ज्या प्रश्नानं मला छळलेलं आहे लहानपणापासून, अगदी बालवयापासून ज्या प्रश्नानं मला छळलेला आहे, तो दुःखाचा प्रश्न ह्या साधनेनं, ध्यान साधनेनं सुटत नाही. मन तिसरीकडे लावा, दुसरीकडे लावा. इकडे लक्ष देण्यापेक्षा तिकडे लक्ष द्या. या ध्यान साधनेमुळे आपण दुसरीकडे लक्ष देतो आणि दुःख विसरायला पाहतो. मन दुःख विसरायला पाहतं. मन तर असंही दुःख विसरायला पाहतं, नाही का? आपण आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा बोर झालं तर आपण दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. घरामध्ये बोर झालं तर बाहेर निघून जातो. एखादी सिरियल पाहताना किंवा सिनेमा पाहताना बोर झाला तर म्हणतो हे बंद करा, दुसरं लावा. म्हणजे मनाला बोरडम किंवा यातना, दुःख, विसंगती आवडत नाही. मन तिथून दुसरीकडे पळ काढायला पाहतं आणि ध्यान दुसरीकडे देतं. म्हणजे दुःख विसरण्यासाठी, दुःखापासून पलायन करण्यासाठी ध्यान साधना आहे. आणि तिथं आपलं लक्ष ठेवल्यानंतर आपल्याला थोडासा दुःखाचा विसर पडतो, नाही असं नाही, शांतता मिळते. परंतु ती शांतता कशामुळे मिळते? दुःखापासून आपण अलिप्त झाल्यामुळे मिळते. कारण हा विषय जरासा कमी झाल्यासारखा वाटतो, आपलं मन दुसऱ्या गोष्टीमध्ये अडकतं. मनोरंजनामध्ये, वाचनामध्ये, गप्पांमध्ये, राजकारणामध्ये, दुसऱ्या दुसऱ्या गोष्टींमध्ये इकडे दुःख आहे तिकडे मन अडकणं आहे. असं ध्यान साधनेचा विषय, हे ध्यानच आहे. सगळी 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 ईश्वरवादी धर्म सुद्धा, आत्मा परमात्मा मानणारे धर्म सुद्धा ध्यानावरच आधारलेले आहे. सर्व ध्यानच आहे ना. अल्लाचं ध्यान, येशूचं ध्यान, कृष्णाचं ध्यान, रामाचं ध्यान, ध्यान आहे. मनोरंजनामध्ये लक्ष अडकवणं, तर ते ध्यान त्याच्यावर देणंच आहे. वाचनात अडकवा, ह्याच्यात अडकवा, त्याच्यात. इथे त्रास आहे म्हणून तिथे जा, इकडं त्रास आहे म्हणून तिथे जा. म्हणजे आजार आपल्याला झाला तर आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार विसरून जा आणि दुसरं कुठे दुसरीकडे मन रमवा. किंवा फार फार तर आजारा पेन किलर घ्या, पेन किलर, आणि यातनाला थोडं पेन कमी करा. पण पेन किलर घेतल्यानं आजार जसा बरा होत नाही, तसं ध्यान साधनेतून दुःखापासून सुटका होत नाही, दुःखापासून आपण अलिप्त होतो, दुसरीकडे मन लागतं. ही गोष्ट जेव्हा सिद्धार्थ गौतमांच्या लक्षात आली त्या ध्यान साधनेच्या तपश्चर्यानं, ते म्हणे याच्यातून दुःखमुक्ती नाही. मग काय केलं त्यांनी? आलार काला मुद्दक रामपुत्रांना सोडून दिलं आणि मग ते तपश्चर्येकडे वळाले. आत्मक्लेश, आत्मक्लेशाकडे वळाले. तर स्वतःला इतके क्लेश दिले, इतके क्लेश दिले, पराकुटीचे क्लेश दिले. अगदी दिवसातून एकच कशाचा तरी अन्नाचा, दाण्याचा, तिळाचा म्हणा किंवा धान्याचा कण खायचा आणि त्याच्यावर दिवस काढायचा. पाणी प्यायचं नाही. कडक थंडीमध्ये कुडकुडत ध्यान करायचं किंवा क्लेश द्यायचे, शरीराला क्लेश द्यायचे. याला अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, याला क्लेश द्यायचे. कारण हे शरीर, हे जीवन म्हणजे, हे इंद्रिय म्हणजे दुःखाचं कारण आहे ना, अशी ती धारणा होती. हे जर दुःखाचं कारण, मी याला दुःख द्या, क्लेश द्या, खूप वेळ बसा, कळ येईपर्यंत बसा, त्रास होईपर्यंत बसा, किंवा याला आणखीन इतके पराकोटीचे त्रास त्यांनी दिले. कडक थंडीमध्ये बसणं किंवा गुदमरणाऱ्या जंगलामध्ये बसणं, कडक उन्हामध्ये बसणं, अन्न पाणी वर्ज करणं, सगळं हे करता 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 त्यांची शरीराची अवस्था अशी झाली म्हणतात, जेव्हा त्यांनी पोटाला हात लावला तर पाठीचा कणा त्यांच्या हातामध्ये यायचा. मूर्छित होऊन पडले, चक्कर येऊन पडले. मग आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, सुजाताने त्यांना अन्न दिलं, खीर दिली, त्याच्यातून त्यांना थोडीशी ऊर्जा मिळाली. ऊर्जा मिळाल्यानंतर ते विचार करतात की जेव्हा
सर्व काही होतं. राजपुत्र असताना जेव्हा सर्व काही होतं, काही उणीव नव्हती, काही करायचं नव्हतं, काही काम नव्हतं, तेव्हाही दुःख, तेव्हाही यातना, तेव्हाही अस्थिरता. जसं राजवंशाचा प्रश्न आहे किंवा लहान असताना बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये किंवा इतरत्र त्याग याचा उल्लेख आलेला आहे. लहान असताना, बालक असताना वप्रमंगल नावाचा जो त्यांचा एक सण होता शाक्यांमध्ये, तो सण साजरा करण्यासाठी राजाला नांगर चालवावे लागत असे, नांगर हाकावा लागत असे. तर शुद्धोधन नांगर हाकतायत भर उन्हामध्ये, मजूर काम करतायत, आणि छोटा सिद्धार्थ बालक, म्हणजे याला तो प्रश्न पडतो, तो ती परिस्थिती पाहून यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, त्या यातना पाहून, ते मजुरांचं शेतामध्ये खपणं पाहून, ही परिस्थिती पाहून, तेव्हा ते जाऊन ते जेव्हा झाडाखाली बसतात किंवा त्यांना बसायला सांगितलं जातं सावलीला समजा, बसल्यानंतर काय झालं, हा मोठा गमतीशीर मुद्दा आहे. आणि हाच सिद्धार्थ गौतमांच्या पुढच्या सगळ्या संशोधनाचा स्टार्टिंग पॉइंट आहे, आरंभ बिंदू आहे. ही गोष्ट आपण आता लक्षात घेऊया. लहान असताना झाडाखाली बसले आणि स्वतःशी कनेक्ट झाले, स्वतःशी कनेक्ट झाले. आता हे कनेक्ट होणं म्हणजे काय, हाच आपला सती साधनेचा मुद्दा आहे, मुख्य मुद्दा आहे. इथून तिथून आता जे काही आपण करणार आहोत, हे कनेक्टिव्हिटीच काम आपण शिकणार आहोत. सिद्धार्थ गौतम स्वतःशी कनेक्ट झाले, लहान होते तेव्हा त्याचा अर्थ कदाचित तिथं लक्षात आला नाही. ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या साधना संपल्यानंतर बुद्धगयेला जेव्हा ते झाडाखाली बसतात, पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला पुढे बोधिवृक्ष म्हटलेला आहे, त्या पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर, म्हणजे नुकतंच अन्न ग्रहण केलेलं आहे, कमालीचा अशक्तपणा आहे, सर्व तपश्चर्या ध्यान साधना संपलेल्या आहेत, आणि राजपुत्र असताना उपभोगाचं जीवन संपलेलं आहे. आता प्रश्न पडतो, राजपुत्र असतानाही दुःख, हे ध्यान साधना आणि आत्मक्लेशानंतरही दुःख, मग दुःखमुक्ती आहे की नाही, आणि ते कुठे आहे, आणि कशी कशी मिळवायची, हा मुद्दा डोक्यात आल्यानंतर, हा प्रश्न डोक्यात आल्यानंतर त्यांना जे काही आठवतं तो हा लहानपणचा मुद्दा आठवतोय. जेव्हा ते लहानपणी झाडाखाली बसले होते, स्वतःशी कनेक्ट झाले, सतीमध्ये आले, जागृतीमध्ये आले, भान, जीवनाचं भान, थोडंसं भान त्यावेळेला त्यांना आलं. आणि ह्या बोधिवृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली बसल्यानंतर त्यांना ती गोष्ट आठवते, आणि ते म्हणाले तोच तर स्टार्टिंग पॉइंट नाही, तोच तर आरंभ बिंदू नाही, तिथूनच तर खरी सुरुवात नाही. सगळ्या साधना सोडून, सगळे मार्ग सोडून, स्टॉप करून ते स्वतःमध्ये जे उतरतात, स्वतःच्या संपर्कात जे येतात, जागृतीची तिथं जी काही सखोल जागृतीचा जो काही अनुभव घ्यायला ते सुरुवात करतात. आता ते नेमकं काय होतं हे त्यांनी नंतर त्यांच्या शिष्यांना वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या पद्धतीने, अनेक पद्धतींनी सांगितलेलं आहे. त्यात ती एक पद्धत आपण आपल्या ह्या प्रॅक्टिससाठी अवलंबणार आहोत, ज्याला आनापानसती सुत्त म्हणतात. तर त्यांना त्यावेळेला ते जे काही आठवलं बालपणचं, तिथून त्यांनी जी सुरुवात केली, मग त्याच अनुभवावर सखोल साधना, सखोल प्रॅक्टिस करत करत, जागृतीची सखोल साधना करत करत, स्वतःमध्ये, अस्तित्वामध्ये, या मनोकायिक अस्तित्वामध्ये
सायकोफिजिकल एक्झिस्टन्समध्ये, याच्यामध्ये उतरत 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 त्यांच्या भाषेमध्ये सुत्ताच्या आधारे श्वासाच्या आधारे कायेमध्ये ही काया जिवंत आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, सुखदुःख आणि सुखदुःखरहित जाणीव आहेत. त्या जाणीवा, ते सुखदुःख म्हणजे तो चित्ताचा परिणाम आहे, ते चित्त आणि याच्यानुसार चाललेली विचार प्रक्रिया, मनोधम्म, ह्या एकेका अंगामध्ये, एकेका पायरीमध्ये उतरत 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 ते श्वासातून शरीर म्हणजे ही काया, कायेतल्या जाणीवा, वेदना, त्याचं कारण चित्त, पाहिजे नकोचा संघर्ष, द्वंद्व आणि विचार प्रक्रिया, आणि विचार प्रक्रियांना जन्म देणारे इंद्रियांचे विषय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, याच्यानुसार चालणारी मानसिक क्रिया, विचार प्रक्रिया, विचार प्रक्रियेतलं हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको, हा संघर्ष म्हणजे चित्त, इमोशन, भावना, त्याचा परिणाम सुख दुःख, वेदना, जाणीवा, हे सगळं शरीरामध्ये घडतंय आणि त्याच्यामुळं सगळं दुःख आहे. हे जेव्हा त्यांच्या त्या जागृतीच्या सरावातून, सती साधनेतून जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तिथून मग धम्माचा उदय झालेला आहे. जागृतीतून धम्माचा उदय झालेला आहे. ही जागृतीची परिपूर्णता म्हणजे बुद्धत्व प्राप्ती आहे. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो आपण त्यांना. तर ती सम्यक संबोधीची जी प्राप्ती आहे, जी 40 दिवसात मिळाली, असं बाबासाहेबांचं एक निष्कर्ष आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 40 दिवस पुरेल इतकं अन्न सिद्धार्थांनी गोळा करून ठेवलं होतं. याचा अर्थ 40 दिवसाची ती साधना आहे. 40 दिवसामध्ये जागृतीची पातळी, जागृतीचे लेव्हल, जागृतीचे स्तर त्यांनी उच्च 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 किंवा खोल सखोल सखोल आणखी सखोल असं करत करत संपूर्ण जीवनामध्ये, अस्तित्वामध्ये ती जागृती जेव्हा झिरपते, एकरूप होते, तेव्हा दुःख काय आहे, विचलन काय आहे, म्हणजे मन काय आहे, मनातले विचार भावना काय आहे, दुःख काय आहे, किंवा सुख म्हणजे काय, सुख म्हणजे दुःखमुक्तीच आहे. ऍक्च्युअल सुख वगैरे काही नाही. जेव्हा दुःख नसतं त्याला आपण सुख म्हणतो. तर हे दुःख काय आहे, हे दुःखाचं कारण काय आहे, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि तो पडण्याचा मार्ग कोणता, उपाय कोणते, हे सगळे प्रश्न ह्या सतीच्या जागृतीच्या आधारे त्यांचे त्या 40 दिवसात सुटलेले आहेत. त्या 40 दिवसात त्यांनी जे जे काही केलं असण्याची शक्यता आहे, शक्यता आपण का म्हणतो, कारण त्यांनी त्यावेळेला नेमकं नेमकं काय केलं हे कळणं कठीण आहे. कारण बुद्धांनी स्वतः लिहून काही ठेवलं नाही, कारण त्यांना त्यावेळेला लिहिण्याची कला नव्हती. लिहून ठेवलं, जे काही आपल्यापर्यंत आलेलं आहे ते एक तर पहिले 200-300-400 वर्ष म्हणतात मौखिक परंपरेनं पुढं आलं, आणि त्याच्यानंतर 300-400 वर्षांनी जे इतरांनी जे लिपिबद्ध करून ठेवलेलं आहे, जे त्रिपिटकात आलेलं आहे, किंवा त्याचे अनेक अनुवाद आहेत, किंवा त्याची आणखीन विस्ताराने केलेले त्याचे त्याचे अनालिसिस आहे, परीक्षण आहेत, या सगळ्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं काही काही गोष्टी बुद्धांच्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या अनुभवाची मॅच होतात. तर त्याच्या आधारे असं म्हणता आपल्याला एक निष्कर्ष काढता येतो की बुद्धांनी या 40 दिवसामध्ये जे काही सतीच्या किंवा जागृतीच्या आधारे जे जे काही केलेलं आहे त्याचे काही टप्पे बनत आहेत, काही टप्पे लक्षात येत आहेत, आणि ते टप्पे आपल्याला आनापान सती सुत्तामध्ये आपल्याला लक्षात येतात, ज्याचा एक आपण छोटासा अनुवाद आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे. मध्यम निकाय सूत्र क्रमांक 118. त्या सुत्ताच्या आधारे आपण हे सतीच्या ज्या लेव्हल्स आहेत, टप्पे आहेत, हे आपण एक एक करून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आणि त्याचा परिचय करून घेणार आहोत. आपण असं नाही म्हणणार की आता आपण ही लेवल 1 पूर्ण केली म्हणजे आपल्याला ही पहिली लेवल जी आहे श्वासाची, आनापानची, ज्याला आनापान म्हटलंय, त्याच्यामध्ये नवीन कोण नाही. म्हणजे आता संदेश खुणे सर नवीन आहेत की जुने आहेत मला माहिती नाही, परंतु त्यांना तो आनापान सती शब्द माहिती असावा असं मी गृहीत धरतो. तर आन आणि अपान जो आहे, श्वास शरीर जे आत घेतं बाहेर सोडतं, काया आन करते अपान करते, याच्या आधारे साधक आपण शरीरामध्ये उतरतो, कायेच्या संपर्कात येतो, जीवनाच्या संपर्कात येतो. आणि हीच ती पहिली लेवल आहे. इथं काय घडतं, कसं घडतं, याच्याविषयी आपण काही विचार विनिमय लेवल 1 मध्ये करणार आहोत, पहिल्या पातळीवर, जो आपण मागच्या आठवड्यात केला. पुढच्या महिन्यात परत आपण पहिल्या रविवारी ते काम करणार आहेत. प्रत्येक रविवारच्या पहिल्या रविवारी पहिल्या लेवलवर आणि प्रॅक्टिसवर, लेवल थेरी आणि प्रॅक्टिस, माहिती आणि प्रॅक्टिस, याच्यावर चर्चा आणि साधना करता 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 आपली जी जागृतीची पातळी आहे, ही जागृतीची पातळी उंचावण्याचा किंवा सखोल नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ते एकाएकी होणार नाही. ते एकाएकी होणार नाही. जिथं सिद्धार्थांनी आपल्या जीवनाची 35 वर्ष घालवली, ते आपल्याला एका रविवारी 2 तासात मिळेल असं काही आपण म्हणणार नाही. पण आपण हे प्रत्येकाला जमू शकतं. ही बुद्धांची शिकवण आहे. बुद्धांनी आपल्याला ते सूत्र सांगितलेलं आहे, ते सार सांगितलेलं आहे. फक्त तो सार समजून घेण्याचा मुद्दा आहे. तो या लेवल 1 to 3 मध्ये आपण पाहणार आहोत. सती साधनेचा थोडी विसंगती अशी झाली आधुनिक युगामध्ये, जगामध्ये, की आता ज्ञान खूप आहे लोकांकडे आणि ध्यानही खूप आहे. मी म्हणतो काही लोक ज्ञानात हरवलेत, काही ध्यानात हरवलेत. बुद्धांचा मार्ग मध्यम मार्ग आहे, सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, संशोधनाचा मार्ग आहे, आत्मबोधाचा मार्ग आहे, आत्मभानाचा मार्ग आहे, अपमादाचा मार्ग, सती जागृती, सती जागृती, हा बुद्धांचा मार्ग. ही सती जागृती काय आहे, तर हे जीवनाशी कनेक्टिव्हिटी आहे, जीवनाशी कनेक्शन आहे. आणि जीवनाशी कनेक्शन, जीवनाशी संपर्क प्रस्थापित झाला की जीवनाचा प्रश्न लक्षात येईल, प्रॉब्लेम लक्षात येईल, ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलंय, आणि जो तुमच्या आमच्या जीवनातला अनुभव आहे. मग ते दुःख कुठलंही असो, कुठलंही दुःख असो, एकटेपणाचं असो किंवा डिप्रेशनचं असो, कुठलंही असो. आज आता सध्या आपण जे पाहतो, प्रचंड जो हाहाकार माजलेला आहे कोरोनाच्या निमित्तानं, हा सुद्धा एक आता विचार करण्यासारखा आणि साधनेमध्ये घेण्यासारखा हा एक विषय आहे. कारण इथं मृत्यूशी सामना आहे. आपल्यापैकी आता काही लोक इथं दिसत आहेत, सांगता येत नाही, सांगता येत नाही का? परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झालेली आहे. आता मागच्या वर्षी समजा सुनंदा वाचल्या, सुनंदा साळवे वाचल्या, मलाही थोडस काहीतरी ते जाणवत होतं. म्हणजे वाचलोच आपण ना, वाचत वाचत पुढे चाललो. थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्यांचा भाऊ, मावशीचा मुलगा, तो गेला. सांगता येत नाही. दुःखाचा हा एक टोकाचा अनुभव आहे, मृत्यू. 7 कारण बुद्धांनी सांगितलेले आहे. जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, व्याधी आहेत, मृत्यू दुःख आहे, प्रियांचा वियोग, जे जवळचे आहेत, जवळच्या गोष्टी आहेत, प्रिय गोष्टी आहेत, प्रिय लोक आहेत, प्रिय वस्तू आहेत, प्रियांचं जाणं, वियोग दुःख आहे.
जे अप्रिय आहेत त्यांच्याशी सहवास येणं, त्यांच्या संपर्कात येणं दुःख आहे. आणि मनासारखं न होणं दुःख आहे. ही 7 कारणं धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये बुद्धांनी सांगितलेली आहे. परंतु फारसा तत्वांचा सूत्रांचा अभ्यास नाही जरी आपण आपल्याकडून झाला तरी ही आपल्या जीवनातला नेहमीचा अनुभव आहे जो आपण सध्या घेत आहोत. तर ह्या यातनांपासून स्वतःला कसं वाचवायचं, दुःखातून मुक्ती कशी प्राप्त करायची, हा तर दूरचा प्रश्न आहे. पण सध्या तरी जो काही आपण एक आता सध्याच्या प्रश्नाला धरून जो विचार केला पाहिजे त्याच्यावर मला आता थोडंसं सांगितलं पाहिजे, कारण आता ही वेळ आहे. जसं हे कोरोनाचं हे सुरू झालेलं आहे, हा महामारीचा जो काही प्रकार सुरू झाला गेल्या वर्षापासून, त्याच्या आधी सुरू झाला असेल पण भारतामध्ये गेल्या मार्चमध्ये आला 2020च्या. तर तेव्हापासनं हा जो एक भयंकर प्रकार वाढत चाललेला आहे. आता असं म्हणतात ही दुसरी फेज जी आहे त्या दुसऱ्या फेजमध्ये तो त्याचं खूप तीव्रता वाढली आणि काही लोक असा अंदाज करतात की हे थोडंसं वाढत जाईल, थोडं म्हणजे चांगलंच वाढत जाईल, म्हणजे मृत्यूचं प्रमाण वाढत जाईल. आता इथे एक गोष्ट आपल्याला वारंवार सांगण्यात येते मेडिकल फील्डमधून किंवा सरकारकडून, माध्यम आपल्याला सांगताय, पहिली काळजी आपण घेतली पाहिजे, घाबरू नये, पॅनिक होऊ नका, भिवू नका. कारण भिल्यामुळं, घाबरल्यामुळं आपल्यातली जी शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, तिची लेव्हल खाली येते, तिचं प्रमाण खाली येतं, म्हणजे शक्तीचा निचरा होतो, म्हणजेच आपल्यातली प्रतिकार शक्ती कमी होते. आणि प्रतिकार शक्ती ही याच्यावर मात करण्यासाठी आवश्यक असते. म्हणून घाबरू नये, पॅनिक होऊ नये, आपली प्रतिकार शक्ती स्थिर कशी राहील त्याच्यासाठी न घाबरणं, विश्रांती, घरात असणं, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझर वगैरे वगैरे, किंवा आपण ॲडमिट झालात ते जे काही उपचार चालतील ते, ह्या सगळ्या गोष्टीचं याला फेस करणं आणि याला निर्भयतेने सामोरं जाणं हेच ते सगळ्यात मोठं औषध आहे, उपाय आहे. हे आपण करायचं आहे आणि नंतर जे काही उपचार आहेत, समजा काही झालं तर ते करायचं आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, सगळीकडे त्याचा प्रचार चालू आहे. सती साधनेच्या निमित्तानं आपण ह्या साधनेच्या आधारे आपण स्वतःला स्थिर शांत ठेवू शकतो. कशाच्या आधारे? ह्या जागृतीतून आपल्याला जीवनाचे हे धम्म समजतात, हे सत्य लक्षात येतात की जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, परिस्थितीनुसार माणसाचं जीवन चालत असतंय. हे सत्य जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्याला एक समज येते, एक दृष्टी येते, कळतं, अंडरस्टँडिंग. आणि सम्यक दृष्टीपासून धम्माची सुरुवात होते, आपल्याला माहिती आहे. ही अंडरस्टँडिंग आल्यानंतर आपण आपल्या ह्या यातनांवर किंवा ह्या परिस्थितीवर मानसिक स्तरावर आपण मात करू शकतो. हे शिकायचं आहे. आणि हे एक आपल्याला आता 2 वर्ष आपलं हे सत्र चालू आहे, पण आता हे आपल्यासाठी एक वेगळं काम आहे आपल्या रेग्युलर साधनेबरोबरच, की आपल्या साधनेच्या आधारे अशा प्रकारे जर काही पीडित, बाधित किंवा घाबरलेले लोक असतील त्यांना आपल्याला अभयदान देता आलं पाहिजे. निर्भयता आपल्याला त्यांना सांगता आली पाहिजे अनुभवाच्या आधारावर. घाबरू नका, पेशन्स ठेवा, फेस करा, टाळू नका. जे दुःख टाळायला सांगितलं जातं, टाळल्यानं ते जास्त होतं, त्याला फेस केल्यानं ते कमी होणार आहे. दुःख, आजार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आजाराला भिडलं तर आजारावर उपचार होतो, म्हणजे त्याला सामोरं जावं लागतं. आणि जर आपण म्हटलं नाही नाही मला आजार नकोय, मला काही झालं नाही, मी काही डॉक्टरला दाखवणार नाही, काहीच करणार नाही, मला ते नकोय, मला मला आजार आहे हेच मला स्वीकार करता येत नाही, तर काय होईल?
आजार बळावतो, वाढतो, क्रॉनिक होतो, गुंतागुंतीचा होतो आणि मग त्याच्यावर आपल्याला आपला जीव पण आपण गमावू शकतो. तर स्वीकारलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. दुःख, यातना, हे जे भय जे आहे त्याच्याकडे पहा. कशाचं भय आहे? हे केवळ बऱ्याच वेळेला काल्पनिक भय असतं. भय हे काल्पनिकच असतं बऱ्याचदा. काही घडायच्या आधीच काहीतरी घडेल असं जे वाटणं आहे, ह्याच्यामुळे भय निर्माण होतं. तर ते निष्कारण भिण्यापेक्षा, निष्कारण भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा, निष्कारण चिंतेचे विचार करत बसण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेतलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. त्याच्यावर मात करण्यात आपण शिकलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःशी कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्वतःचं भान पाहिजे, स्वतःची सती पाहिजे, जागृती पाहिजे. पहिल्या पातळीवर आपण आन आणि अपान श्वासाच्या निमित्तानं ही काया जी श्वास आत घेते, बाहेर सोडते, आत घेते, बाहेर सोडते, हे पाहता पाहता, याचा अनुभव घेता घेता आपण आपल्या स्वतःच्या म्हणजे सुरुवातीला कायेच्या संपर्कात येतो. ही काया जिवंत आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, फिलिंग्ज आहेत, ह्याच्यामध्ये चित्त आहे, मन आहे. याच्या संपर्कात आपण हळूहळू येण्याचा प्रयत्न करतो. ते कार्य कसं होतं ही अनुभवाची बाब आहे. याच्यावर खूप काही सांगण्यासारखं नाही. आपण फक्त त्या मार्गाविषयी, त्या पद्धतीवर आपण विचार करू शकतो. परंतु त्या पद्धतीचा अवलंब, ती साधना ही ज्यानं त्यानं करायची आहे. ही साधना ज्यानं त्यानं करायची आहे. आपल्याला माहिती आहे, आपण बुद्धांना मार्गदाता म्हणतो. मार्गदाता म्हणजे काय? ते फक्त मार्ग सांगू शकतात. मार्गावर कसं चालायचं हे नाही सांगू शकत. मार्गावर ज्याचं त्याला चालावं लागतं, ज्याला त्याला इच्छाशक्ती निर्माण त्याच्यामध्ये झाली पाहिजे चालण्याची, त्याचे पाय चालले पाहिजेत, त्याचं शरीर चाललं पाहिजे, त्याने स्वतःला सक्रिय ठेवावं लागतं त्या मार्गावर. सांगणारा फक्त मार्ग सांगू शकतो, म्हणून बुद्धांना मार्गदाता म्हणतो. इथं पण आपल्याला त्यांची शिकवण आपल्याला अवलंबायची आहे. सती साधना, जागृतीची साधना, याच्याविषयी फक्त आपण परिचय देऊ शकतो, इंट्रोडक्शन देऊ शकतो, सांगू शकतो. आणि काही गोष्टी प्रॅक्टिकली आपण सांगू पण शकतो, पण खूप खूप नाही सांगू शकत. लेव्हल बद्दल आपण सांगू शकतो, त्या लेव्हलमध्ये कसं उतरायचं, त्या त्या श्वासाच्या आधारे कायेमध्ये कसं उतरायचं, कायेतला जो जिवंतपणा जो आहे, ज्या जाणीव आहेत, ज्या वेदना आहेत, सुख दुःख वेदना ज्या आहेत किंवा न्यूट्रल वेदना ज्या आहेत, जे काय आहे ते, त्याचं कारण जे चित्त आहे, त्याच्याविषयी जो विचार चाललेला आहे, त्याच्यात जो इंद्रिय आणि विषयांचा जगाचा सहभाग आहे, हे सगळं आपल्याला एक एक करून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, बोध करून घ्यायचा आहे, बोधीमध्ये उतरायचं आहे. ही बोधी, हा बोध सतीच्या आधारावर शक्य आहे. त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्या पायरीमध्ये, पहिल्या लेवलमध्ये आपण श्वासाच्या आधारावर शरीरामध्ये उतरतो. दुसऱ्या लेवलमध्ये फक्त एक काय म्हणतो, फक्त शब्द आपल्याला मी सांगतो. दुसऱ्या लेवलमध्ये जे कार्य होतं ते काया, वेदना, चित्त आणि मनोधर्म म्हणजे विचार प्रक्रिया, याच्यामध्ये आपण एक एक करत उतरत जातो. त्याला सतीपट्ठाण म्हटलेलं आहे. ते काय आहे ह्याच्यावर आपण कदाचित पुढच्या दुसऱ्या शनिवारी आपण ह्याच्यावर आपण विचार करू शकतो. माहीत नाही आता त्यावेळेला काय परिस्थिती असेल, परंतु प्रत्येक श पहिल्या शनिवारी महिन्याच्या, दुसऱ्या शनिवारी, तिसऱ्या शनिवारी लेवल 1, 2, 3, 1, 2, 3 असं करत करत आपण हा अभ्यास करणार आहोत, ही साधना करणार आहोत, साधनेविषयी माहिती घेणार आहोत, प्रॅक्टिकल साधना करणार आहोत. पण सगळ्यात मोठं काम जे आहे ते ज्याचं त्याला करायचं आहे. प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर स्वतःच एखाद्या शांत ठिकाणी बसून किंवा ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेमध्ये श्वासाच्या आधारे स्वतःमध्ये उतरायचं आहे. सर्वसामान्यपणे आपण
पहिलं जी सुरुवात करू शकतो ती बसूनच करू शकतो, कारण ती परिस्थिती सुरुवातीला नवीन याच्यासाठी एक आयडियल आदर्श परिस्थिती आहे असं आपण, किंवा सोपं आहे. आपण व्यस्त राहून अनापान सतीमध्ये उतरू शकत नाही, जागृतीमध्ये उतरू शकत नाही. पहिल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, सगळ्या ज्या क्रिया प्रक्रिया आहे, जी काही शारीरिक, मानसिक आणि वाचिक जी काही धावपळ आहे, ती कमी कमी करत 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 आपण शांत बसलं पाहिजे. खुर्चीवर बसा, मांडी घालून बसा, पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद करायचे असेल तर बंद करा, किंवा आता जसं तुम्ही तासभर डोळे बंद न करता स्वतःच्या संपर्कात आहात थोड्याफार प्रमाणात, ही सुद्धा साधना तुमची सुरू झालेली आहे. काही लोकांची आधीच झाली, काही लोकांनी समजा आत्ता केली असेल या तासभरामध्ये, काही लोक हा व्हिडिओ ऐकून नंतर करतील. ही जी अवस्था आहे आत्ताची वर्तमानातली, ही महत्वाची अवस्था आहे. अशाच पद्धतीची साधना आपल्याला स्वतंत्रपणे बसून करायची आहे. शरीराच्या ज्या 4 मुख्य अवस्था आहेत, बसतो, शरीर बसतंय, उभं राहतंय, चालतंय आणि आडवं होतंय म्हणजे विश्रांती घेत आहे. पुन्हा बसतंय, उठून बसतंय, उभं राहतंय, चालतंय, आडवं होतंय, विश्रांती घेतंय. उठून बसणं, उभं राहणं, बसणं, उभं राहणं, चालणं, ह्या ज्या 4 अवस्था आहेत, ह्या 4ही अवस्थामध्ये आपल्याला जागृतीची जी काही जागृतीचं जे काही झिरपण आहे, जसं पिठामध्ये आपण पाणी टाकल्यावर जसा तो उंडा तयार होतो किंवा पीठ तयार होतं, मग पाणी आणि पीठ वेगळं राहत नाही, ते वेगळं, त्याच्यातून जे काही वेगळं तयार होतंय, तशी आपली जागृती आपल्या संपूर्ण अस्तित्वामध्ये भिनली पाहिजे. म्हणजे याच्यातला जो काय अजागृतीचा जो कोरडेपणा आहे, तो कोरडेपणा कमी होईल आणि सतीचा जिवंतपणा जो आहे, जागृतीचा जो जिवंतपणा आहे आणि जो ओलावा आहे, तो निर्माण, ती संवेदनशीलता निर्माण होईल. त्याच्यातून जीवन लक्षात येईल आणि आपलं काम पुढे चालू राहील आणि आपला प्रश्न सुटेल. सर्वांना शुभेच्छा देतो. या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनी भयमुक्त राहा, भयमुक्त राहण्याची प्रॅक्टिस करा, इतरांना ते आपले अनुभव सांगण्याचा प्रयत्न करा आणि जागृतीची साधना सुद्धा पास ऑन करण्यासाठी, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्यानं एकत्रित प्रयत्न करूया, ही आता लक्षात घेण्याची बाब आहे. थोड्या वेळापूर्वी मी अनिल गायकवाडांशी हेच बोलत होतो की मला वाटत नाही हे एकट्याचं काम आहे, हे ज्योत से ज्योत जगाते चलो असं काम आहे. तर काम करत राहायचे. सध्या मी या ठिकाणी लेव्हल 2 मध्ये मी उतरलो की नाही मला माहिती नाही, किंवा ते सांगितली का नाही मला माहिती नाही, परंतु सोपी गोष्ट आहे. पहिल्या लेव्हलमध्ये श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरणं आणि दुसऱ्या लेव्हलमध्ये कायेमध्ये उतरल्यानंतर जे पुढचं काम आहे ते सुरू होणं आहे. याच्यावर आपण नंतर पुन्हा प्रकाश टाकू शकतो पुढच्या महिन्यामध्ये, किंवा मध्ये आधी देखील आपण एक काही 2-4 लोकांना वाटलं की चला थोडंसं बसू झूमवर, तर आपण बसू शकतो. झूम लिंक जी आहे आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. याचा विसर आपल्याला पडता कामा नये. हे मी आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. असं काहीतरी आपल्याला विकतचं बोलायचं किंवा काहीतरी आपल्याला वेगळं हे करायचं असं विचार करू नका. फोन करा, झूमवर या, किंवा झूमवर शक्य नसेल तर फोनवर आपण बोलू शकतो. फोनवर आपण आता जे काही व्हॉट्सअप किंवा इतर माध्यम आहेत, आपण फेस टू फेस आपण तिथे चर्चा करू शकतो, किंवा 1 to 1 फोनवर आपण बोलू शकतो, एकत्र येऊ शकतो. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने चांगलं काम आपलं, मी तर म्हणतो चांगलं फाउंडेशन याच्यातून तयार होईल. आणि जेव्हा आपण बाहेर पडू, लॉकडाऊन मधून लॉकआउट हो, म्हणजे काय बाहेर पडू आपण, लॉकडाऊन मधून आपण लॉकअप मध्ये जाणार नाही, आपण लॉक आउट हो, म्हणजे बाहेर बाहेर जेव्हा आपण पडू तेव्हा आपल्याला खूप काम करण्यासारखं आहे असं मला दिसतंय पुढं.
या ठिकाणी मी थांबतो आणि काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर थोडासा विचार करू शकतो 10-15 मिनिटं. जय भीम, नमो बुद्धाय. ध्यान ही वेगवेगळे मन, आता जे तुम्ही सांगितलं की मन सतत धावत असतं आणि धावणारं मन हे ध्यानच करत असतं की तिकडे त्याला सुख मिळेल या आशेने ते आशावादी असल्यामुळे ते शोधत असतं जागा. आणि सती ही वेगळा भाग आहे. सती त्याच्यावरती निग्रह करतं, निरीक्षण करतं आणि काय चाललंय तिथे. तर ही गोष्ट सतीची प्रॅक्टिस करताना कधी-कधी जाणवते. रेग्युलर असं होत नाही. परंतु प्रामुख्याने तुम्ही ज्यावेळेला ते सांगत असता ते लक्षात येतं. मन विसरत असतं ही गोष्ट. प्रॅक्टिकल ज्यावेळेला ऑनलाईन ज्यावेळेला आपण सती सत्र चालू होतं, त्यावेळेला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. अशा गोष्टी जाणवतात त्या. व्हेरी गुड, छान. आणि हा मार्ग जो आहे, हा फार असा नवीन साधकासाठी फार चॅलेंजिंग मार्ग आहे. कारण अनेक ठिकाणी व्यस्त असलेलं मन आणि त्याच्या ज्या सवयी झालेल्या, त्या रूट झालेल्या आहेत, त्या रूटमधून सतीमध्ये आणण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो, तो फारच अतिशय असा कठीण असं काम जाणवतं. परंतु ज्यावेळेला सती सत्र चालू होतं, त्यावेळेला मात्र साधनेच्या आपण जवळ येऊ शकतो आणि हे शक्य आहे, हा विश्वास येतो. आणि म्हणून हा जेव्हा-जेव्हा तुम्ही सांगता हे निरंतर चालणारं कार्य आहे. तर भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं मी यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. हे जे शब्द आहेत, ते फार प्रेरणा देणारे आहेत, की भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे, ते प्राप्त करण्यासाठी त्याचा साक्षात्कार अनुभव करायचा आहे, तो करण्यासाठी प्रयत्न करा. हा जो संदेश आहे, तो इतका मार्मिक आहे, की यात फक्त 2-3 ओळीतच सर्व सामावलेलं आहे. जे साध्य करायचे त्यासाठी प्रयत्न केला लागेल आणि त्यांनी इतके प्रयत्न केलेले आहेत, तर मग आपण किती केले पाहिजे हा प्रश्न इथे निर्माण होतो. बरोबर. व्हेरी गुड, छान. धन्यवाद सर. हां.